काय म्हणता संतोष दादा? काय नाही सर. नमस्कार. काय बोलताय आज? काय नाही. आज सर अभिषेक सर मला एक सांगा, आज जी पौर्णिमा आहे, हं. आज पौर्णिमाचं जी महत्व आहे, चंद्र जीवनामध्ये काय आहे चंद्राचं? आणि जीवनात मध्ये असून चंद्र पौर्णिमाला आणि अमावास्येला फक्त दिसतो. हं. पण मला एक सांगा, जीवनामध्ये चंद्राचं जी महत्व काय आहे? बरं. की चंद्राचं महत्व काय आहे? हं. या पृथ्वी हं. आणि जी डाग म्हणजे कसलं झाड? मध्ये जे डाग दिसतात चंद्रामध्ये, हां. ते कशाचे? बरं. तुम्हाला सांगतो समजून घ्या. काय? तुम्ही आज जे पौर्णिमा आणि अमावस्येबद्दल जे उल्लेख केला. आज पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा आहे. बरोबर? तर तुम्हाला सांगतो, त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र स्पष्ट आणि पूर्ण आकारात दिसतो. तुम्ही जे म्हणले काळे डाग त्याच्यावर असतं. तर आपल्या जीवनामध्ये काय आहे? त्याचं महत्व. तर तुम्हाला सांगतो, चंद्र म्हणजे काय माहिती काय? आपलं मन. आपलं मन आहे ना, कधी पण एका जागेवरती स्थिर राहत नाही. असं आहे. कधी पण आपलं मन आहे ना, एका जागेवर स्थिर राहत नाही. ते बदलत जातं. जसं चंद्र आहे ना, त्याचा आकार बदलतो ना, तसं मन पण आपलं विचार बदलतो. कधी एका जागेवरती मन आपलं स्थिर राहत नाही. हां, तर चंद्राचं महत्व आहे. चंद्र म्हणजे मन. त्यांनी परत पुढे विचारलं, की चंद्र, तर चंद्र प्रकाशमान आहे. चंद्र चमकतो ना, काय? प्रकाशमान आहे, तर त्या प्रकाशाचं महत्व असं आहे, तो आपल्याला शांतता प्रदान. प्रकाशमान नाही, प्रकाश दिसल्यानंतर आपल्याला शांतता मिळते. म्हणजे आकारात मी जर काय शोधत असेल तर मला काही होणार नाही. तर जेव्हा उजेड असेल, तर मला काहीतरी भावेल, जे काम मी शोधलंय. म्हणून चंद्राच्या प्रकाशामुळे आपल्याला ज्ञान पण भेटतं. शांतता मिळते. शांतता काय मिळते? कारण ज्ञान मिळाल्यामुळं आपल्याला जी मस्त आपण म्हणत आहे, ती मला राहू दे. म्हणून माझ्या मनाला शांतता भेटते. म्हणून काय चंद्र प्रकाशमान आहे म्हणून आपल्याला क्लॅरिटी येते. क्लिअरिटी येते की आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक विचार चाललेले असतात. आपल्याला एक क्लॅरिटी आली पाहिजे, की बाबा एवढा सगळं गोंधळ भागलाय, पण ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे? साहित्य. तर ते तुम्ही म्हणले एक काळे दाग, मनाचे काळे दाग. चंद्रावरचे काळे दाग आहेत ना, ते मनाचे काळे दाग. मनाचे काळे दाग कुठले माहिती का? तर या मनामध्ये आहे ना, इच्छा भरपूर असतात. इच्छा, वासना, मला हे पाहिजे, माझ्याकडे हे नाहीये. मला हे कसं काय? मला हे पाहिजे. नाही का? हे याला म्हणते इच्छा. हा एक दाग. दुसरा म्हणजे अहंकार. मी हा केलं, मी त्या केलं, मी हे केलं, मी ते केलं. काय? जो मी आहे ना मी, त्याला म्हणतात अहंकार. चंद्रावरती काय? उजेड आहे, ज्ञान आहे. काय? म्हणजे काय आपलं मन नेमकं काय? प्रकाश देतो आपण. कसं जीवन जगायचं. काय कुठल्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा, हे आपल्याला मन सांगतं. काय? मग त्याला अडथळे कोण येतो? आपल्या इच्छा. ते काय दाग मन आणि चंद्र एकच आहे, समान दाग. काय? काय दाग? इच्छा. दुसरा अहंकार आणि तिसरं म्हणजे मानसिक ताण. तुम्ही नाही का मला कधी बल भेटलं ना असता. तो मानसिक ताणतणाव तुमचा कमी झालेला वाटतो का? नेहमी कधी एकटे बसलेला असतं ना, शांत बसलेले असतात. डोक्यात आणि मनात काहीतरी तुमचे विचार चाललेले असतात. घर विचार. कायम तुम्ही सतत विचार करत असता. म्हणजे तुमचं मन कुठेतरी गुंतलेलं आहे. मन कुठेतरी गुंतलेलं आहे. ते मोकळं नाही. त्यामुळे काय होतं माहिती का? जे चंद्राचा आकार बदलत जातो सारखा. काय? आपल्या मनाचं पण तशी स्थिती आहे. एक स्थिर तर नसतं मन. काय? आणि कुठला तरी
इमोशनल इमोशन्स म्हणजे आपल्या भावना कुठेतरी रुजलेल्या असतात. बरोबर आहे का? तुमच्या पण असं संगती होता ना, की माझ्या मन कुठेतरी गुंतलेलं आहे. काय? की माझ्या मनामध्ये कोणीतरी काहीतरी बोललं, मला राग आला. काय? कोणी माझ्यासंग बोलतच नाही म्हणून आपण उदास बसलो. कोणीतरी काहीतरी चांगलं बोलतं म्हणून आपल्याला आनंद झाला. म्हणून हा जो आपला कायदा घेतला, काय हे आपल्या अडचणी आहेत. हो. आज मनाचं आणि आपल्या शरीराचं आणि मनाचं हेच मला हे सांगड घालून घालतो असं, की चंद्राकडे जेव्हा बघताना प्रकाश बघा. काय? पूर्ण अंधार असतो. अंधारात आपल्याला काही दिसत नाही. आपल्याला काही सुचत नाही. तर त्या चंद्राचा जो प्रकाश आहे, काय तो आपल्याला हे सांगतो, की आहे ना, मी आज साथ केलं पाहिजे. प्रकाशमान राहिलं पाहिजे. आपल्याला आपल्या विचारांना एक क्लॅरिटी आली पाहिजे. एक फोकस पाहिजे ना आपला, की आपल्याला करायचं काय? कशा पद्धतीने करायचं? काय? हे हेच चंद्राचा प्रकाश आहे ना आपल्या लक्षात त्याच्यावरती काय दाग दाग आहेत ते पण महत्वाचे. काम करत असताना, की माझा अहंकार, माझ्या इच्छा, माझ्या मनाची स्थिती, मानसिक भावना हे आपल्याला कुठे अडथळे निर्माण करतात. हे पण आपल्याला बघायचं असतं. तर म्हणून तुम्हाला सांगतो, की आहे ना, चंद्र आणि मन एकच आहे. चंद्र जसं बदलतो तसं मन बदलतं. म्हणून आज तुम्ही लय भारी प्रश्न विचारला. आज मला तुमच्या मार्फत लोकांनाही सांगतात, की मन, शरीर आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे. मन बिघडलं ना, शरीर बिघडतं. चंद्राचं, मनाचं आणि शरीराचं हे कनेक्शन आहे. बरोबर. तर यातून तुम्हाला काय कळालं? त्यातून मला तुमच्याकडून खूप शिकायला भेटलं. बाकीचं शिकायला जी बघा मी मगाशी चंद्र पाहिला. हं, ते 2 मिनिटं चंद्र बघितला. चंद्र. हं. ते डाग बघितला मी. म्हणून मी तुम्हाला विचारलं असं, की हे असं काय? माहिती पडतं तुमच्याकडून. हां, मग आता तुम्हाला याच्याबद्दल कळलं की आपल्या चंद्राचं काही नातं आहे. चंद्र म्हणजे आपणच. आपणच म्हणतो तसं. आपण म्हणजे आपलं मन. हां, मनामध्ये चांगले विचार आणणे, चंद्रासारखे राहणे, उजेड पाडणे. म्हणजे ज्ञानाकडे त्याच्यामुळे मी ज्ञानाच्या वाटेने चालतो आणि ज्ञान आत्मसात करतो. बरोबर आहे. ज्ञान असलं की आपल्याला की पाऊल पाऊल टाकता येतं. बरोबर आहे. पाऊल टाकता म्हणजे काय? आपल्याला निर्णय दिशा दिसते. दिशा दिसतील, निर्णय घेता येईल. छान सर. काय आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटली? आनंद मला खरंच मनापासून सर आशीर्वाद म्हणजे तुमच्याकडून एवढी माहिती मला भेटली म्हणजे एक माझ्या मनामध्ये जी प्रश्न होता मगाशी, ते मला तुमच्याकडून आनंद तुमच्याकडून भेटला प्रश्न त्याच्यातून मला आनंद वाटला. खूप उत्तर मिळालं. तर असंच आनंद राहायचं. काय बाकी काही करायचं नाही. लाख लाखचं मिळालं. काय आनंदी राहणं सोडायचं नाही. काय बरोबर आहे?